डॉक्टर ते जामकर का आले असतील का? बघावं लागेल. बाबा बाबा माझी बायको कुठे? कालपासून तिला भेटलो नाहीये. एकदा मला तिला भेटू द्या. शपथ अजून त्या बाईला सोडलं नाही वाटतं डॉक्टरांनी. काहीतरी गडबड नक्कीच आहे. एवढा वेळ डॉक्टरांनी तिला कोंडून का ठेवलं असणार आहे? काय झालं बाबा? सांगा ना, कुठे आहे माझी बायको? हवं तर मी लांबून बघतो, पण मला एकदा भेटू द्या तिला बाबा. एकदा भेटू द्या. काळजी करू नका, तुमची बायको सुखरूप आहे. तुम्ही एक बरं केलं, तिला आज इकडे घेऊन आला. आज गुरुपौर्णिमा आहे. चांगल्या दिवशी इथे घेऊन आलाय. ज्या वाईट शक्तीने जखडून ठेवलंय त्या सगळ्या शक्ती निघून जातील. उद्या सकाळी या, सकाळी तुमच्या बायकोला भेटू शकता. बाबा का कोणास ठाऊक मला खूप भीती वाटते. हो, मला एकदा तिला भेटू द्या. फक्त एकदा भेटू द्या. असं नाही भेटता येणार, खरंच नाही भेटता येणार. आणि खरं तर मी आजच यज्ञ करणार आहे. ज्या वाईट शक्तींनी तुमच्या बायकोला जखडून ठेवलंय, धरून ठेवलंय, ज्यांनी करणी केली आहे, त्या सगळ्यांवर आज रात्री उपाय होणार आहेत. तुम्ही काहीही काळजी करू नका. सकाळी भेटा तुमच्या बायकोला. तुमच्या बायकोला तुम्हाला सुखरूप पाहायचं आहे ना? हो हो बाबा. झालं तर सकाळी भेटा. या आता. बाबा हे रक्त? रक्ताचे डाग म्हणजे नक्कीच डॉक्टरांनी त्या बाईचं काहीतरी बरं वाईट केलं असणार आहे. हे जखम झाली आहे मला, त्याचंच रक्त येते. काळजी करू नका, तुमची बायको सुखरूप असेल. सकाळी या. सत्यनाम. ताई या तुम्ही. डॉक्टर थांबा. मी काय विचारते? हे रक्त कसलं आहे? काय विचारते मी? मला उत्तर द्या. डिंपल, इथं बोलायचा विषय नाही. मग कुठं बोलायचा विषय आहे? का दुसरी जागा बघायची? मला माहित नाही. हे रक्त कसलं आहे मला आत्ताच्या आत्ता सांगा. त्या बाईला मारून तर नाही ना टाकलं तुम्ही? काय विचारते आम्ही? तयारीत राहा. आज रात्री बरंच काम करायचं आपल्याला. जीव घेतला त्याचा? हा, एक मिनिट येड लागले तुम्हाला? तुम्ही जीव घेतला त्या बाईचा? अहो 2 दिवस पण नाही झाले आश्रम सुरू करून आणि तुम्ही लगेच गोंधळ पण घातला एवढा. बाहेर जर लोकांना कळलं ना तुम्ही कोणाचा जीव घेतलाय तर अख्खा आश्रम जाळून टाकतील ते. काय गरज होती हे सगळं करायची? कुठे आहे ती बाई? कुठे आहे? चल माझ्या मागे, दाखवतो. हा,